गणेशोत्सव, दिवाळी, होळी असे मोठमोठे सण उत्सव म्हटलं की पूर्वी आई-बाबांसोबत बाजारात जाऊन सणासुदीच्या सामानाची खरेदी केली जायची। आता मोबाईल आणि डिजिटलच्या जमान्यात एका क्लिकवर तुम्ही घरातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू ऑर्डर करू शकता। ती वस्तू तुम्ही निवडलेल्या तारखेनुसार घराच्या दारापर्यंत पोहोचवली जाते। एखादी वस्तू खरेदी करणं हल्ली इतकं सोपं झालंय। मात्र ॲपमध्ये एखादी वस्तू ऑर्डर करण्यापासून ते घरापर्यंत ते डिलिव्हर होण्यापर्यंत एक मोठं ई-कॉमर्स काम करते। यामागे किती लोक कसे काम करतात, किती पैशांची उलाढाल होते, छोट्या मोठ्या विक्रेत्यांची यात काय भूमिका आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। Amazon.in हा सध्या देशातील सर्वात मोठा ई-कॉमर्स व्यवसाय आहे। देशभरातील लाखो ग्राहक Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहतात। फेस्टिवलच्या एका महिन्याच्या कालावधीत 4 ते 5 महिन्यांपेक्षाही जास्त सामानाची विक्री होते। या Amazonची प्रत्यक्षात सुरुवात 5 जून 2013 रोजी झाली। देशात सर्वाधिक प्रोडक्ट सर्च हे Amazonवरच होतं। बेंगळुरूमध्ये Amazonचा मोठा FC सेंटर आहे। यासारखेच देशभरात त्यांचे 42 FC सेंटर्स आहेत। गावोगावी जाऊन सामान विकण्यापासून सुरुवात करणारे मनीष तिवारी हे Amazon इंडिया कन्झ्युमर बिझनेसचे कंट्री मॅनेजर आहेत। Amazonचा संपूर्ण व्यवसाय कसा चालतो हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले। रात्री 12 वाजता Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवलची किंवा सेलची सुरुवात होते। तेव्हा पहिले 24 तास हे प्राइम मेंबर्ससाठी राखीव ठेवले जातात। सेलच्या पहिल्या 48 तासात जवळपास 9.5 कोटी ग्राहक Amazonच्या साईटला भेट देतात। हा आकडा प्रत्येक सेलच्या वेळी बदलत राहतो। जवळपास 10 लाख पॅकेट्स त्याच दिवशी ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात। बटन दाबल्याच्या 24 तासात तुमच्या घरी जे प्रोडक्ट पोहोचवलं जातं त्यामागे 12 महिन्यांची मेहनत असते। देशभरात Amazonचे 42 FC सेंटर्स आणि हजारो लास्ट माईल सेशन्स आहेत। प्राइम एअर, रेल्वे, इंडियन पोस्ट यांच्या माध्यमातून हे पॅकेजेस घरपोच केले जातात। यासाठी संपूर्ण 12 महिने काम सुरू असतं। प्रत्येक दिवशी जवळपास 400 टन पॅकेजेस ट्रेनने जातात। Amazonकडून आता जलमार्गाचेही पर्याय शोधले जातात। यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1 ते 2 महिन्यात छोटे सेलर्स हे त्यांची संपूर्ण वर्षभराची कमाई करून घेतात। Amazon हा स्वतः विक्रेता नाहीये, तर तो इतर छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडून सामान घेऊन ते ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवण्याचं काम करतो। गेल्या 10 वर्षात Amazon सोबत 14 लाख विक्रेते जोडले गेले आहेत। तुमच्याकडे बिझनेसची एखादी कल्पना असेल, उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही होममेड साबण बनवत असाल, तर त्याच्या विक्रीसाठी तुम्हाला एक GST, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि एक फोन लागेल। तुम्ही साबण बनवून काही मिनिटात फोनवर रजिस्टर केलं तर Amazonचे लोक तुमच्या घरी येऊन ते सामान घेऊन जातील। तुमचं हेच होममेड साबण तुम्ही Amazonच्या माध्यमातून 180 देशात विकू शकता। इतकी ही प्रक्रिया सोपी झाली आहे। यासाठी तुम्हाला जाहिरात करण्याचीही फार गरज नाहीये। Amazon कारीगर हे Amazonचाच एक प्रोग्राम आहे। या प्रोग्राम अंतर्गत जे विक्रेते चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट्स बनवतात त्यांना थेट विक्रीची संधी दिली जाते। ते थेट Amazonकडे जाऊन विकू शकतात किंवा कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून Amazonपर्यंत पोहोचू शकतात। पूर्वी 10 रुपयांची वस्तू विविध मार्गांनी मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत 100 रुपये व्हायची। मात्र Amazon विक्रेत्याला त्याच्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य देतो। ज्या किमतीत ते सामान विकलं जातं तो पैसा 7 दिवसात त्याच्या अकाउंटमध्ये पोहोचतो। आता सेलर्स म्हणजेच विक्रेत्यांना ग्राहकांची रुची किंवा पसंती कशी कळते याबद्दल जाणून घेऊयात। हे खूपच इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे। तुम्ही Amazonच्या साईटवर काय सर्च करताय, किती वेळ सर्च करतायत, या सगळ्यांची नोंद ठेवली जाते। त्यावरून ग्राहकांचा कल काय हे समजतं। लाखो लोक दररोज ॲपवर येतात। त्यांनी काय सर्च केलं, कोणता प्रोडक्ट पाहिला, कोणता प्रोडक्ट किती वेळ पाहिला, कार्टमध्ये कोणत्या गोष्टी ॲड केल्या, या सर्व गोष्टींचं एक ॲनालिटिक्स बनवलं जातं। हे ॲनालिटिक्स Amazonकडून सेलर्ससोबत शेअर केले जातं। याशिवाय दररोज ग्राहकांकडून लाखो रिव्ह्यूज आणि रेटिंग्स येत असतात। ग्राहकांना जी गोष्ट आवडली नाही, जी सर्वाधिक आवडली त्याबद्दल ते लिहितात। यावरूनच त्यांचा कल समजण्यास मदत होते। आता Amazonची ऑर्डर तुमच्या दारापर्यंत कशी पोहोचते हे समजून घेऊयात। Amazonच्या वेअरहाऊसमध्ये तुमची ऑर्डर आल्यानंतर स्कॅनरद्वारे ती उचलून एका डब्यात टाकली जाते। तो कंटेनर नंतर कन्व्हेयर बेल्टद्वारे पॅकिंग स्टेशनपर्यंत पोहोचवलं जातं। तिथे सामानाची पॅकिंग होते। पॅकिंगच्या वेळी कोणता बॉक्स वापरायचा हे सिस्टमच सांगतं। त्यानंतर हे पॅकेज स्लॅम स्टेशनला पोहोचतं।
तिथे लेबलिंग केलं जातं. त्यावेळी पुन्हा रिअल टाईम कॅल्क्युलेशन केलं जातं. डिलिव्हरी टाईम आणि तारखेनुसार कोणत्या मार्गे ते पॅकेज पोहोचवायचं याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर ते पॅकेज सॉर्टेशन सेंटरला पोहोचतं. तिथे कोणतं सामान कुठे जाईल ते ठरवलं जातं. देशभरात ॲमेझॉन आणि त्यांचे पार्टनर्स मिळून 2000 लास्ट माईल स्टेशन्स आहेत. तिथून ते पॅकेज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. अनेक जण यात डिलिव्हरीचं काम करतात.